मधुरा, एवढा काही त्रास दिलास तिला? लगेच जायला निघाली ते? नाही मावशी, तसं काही नाही. मधुरा, आपलं सिक्रेट कोणालाही सांगायचं नाही. हो, पण पुढच्या वेळेला येशील तेव्हा 4-6 दिवस नक्की राहा. ऑफकोर्स. आणि पुन्हा आले ना की अंकिता काकूला भेटायला सुद्धा मला खूप आवडेल. हो. आई, मला तुला काही सांगायचंय. अरे भरलंय, बिल भरलंय. तासाभरात फोन चालू होईल. आता काहीही करून माझा आणि मंजिरीचा अफेअर होतं हे मुधोळकरांच्या घरात पोहोचायलाच हवं. अगं कोणती प्रिया? आपल्याला तिच्याबद्दल नीट माहिती नाही आणि आशिष बद्दल सगळं सांगून टाकलंस तिला. आई, अगं पण मी सगळं प्रामाणिकपणे कबूल केलं ना ग. अगं पण त्याचा आता उपयोग काय? आई, अगं मी खरंच नाही काही सांगितलं तिला आशिष बद्दल. ताईच सगळं शेअर करते अगं प्रिया सोबत. त्यामुळे एक मिनिट, मंजिरी तिला सांगणं शक्य नाही. कारण मी मंजिरीला शपथ घातलीये. फोन बंद. अहो काय करताय? आपल्या दोघांमध्ये आता कोणीच नको मला. हॅलो. हॅलो, आशिष. आपण कोण? मी प्रिया बोलतेय. सॉरी, पण मी ओळखलं नाही आपल्याला. भेटल्यावर ओळख होईलच. आणि काय आहे, माणसाने काही ओळखी वाढवाव्या, फायदेशीर ठरतात. फायदा वे, तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला? आमच्या घरनं एका ग्रीटिंगवर. अच्छा. कुठे भेटायचं? मी आता कोल्हापुरातच आहे. पण मी पुण्यात आहे. ठीक आहे, मग मी येतो पुण्याला. तू कशाला येतोस? तमाशा कोल्हापुरातच करायचा आहे ना, मग मीच येते तिकडे. ओके. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. एक मिनिट थांबा. हे असं एकाच ग्लास मधून चहा प्यायल्याने प्रेम सिद्ध होतं का? चहा जास्त गोड लागतो. आनंद साजरा करा, पण शेवटचा. यानंतर तुम्हाला दोघांना सोबत असं आनंदात कुणीच बघणार नाही. मॅडम, हाच तो गरीब खाना. इथे एसी नाहीये, गीजर आहे पण तो चालत नाही, आणि पंखा आहे तो नुसता चालत नाही, तो बोलतो सुद्धा. चालेल ना? धावेल. मंजिरी आहे? नाही, ती आणि सत्यजित 2 दिवसांसाठी बाहेर गेलेत फिरायला. हो का? तिला फोन लावत होते, पण काही अडचण आहे का? नाही, म्हणजे मला फोन आला की मी सांगेन तुमचा निरोप. आठवण आली तिची म्हणून फोन केला. अच्छा अच्छा, मग मी सांगते तिला तुम्हाला फोन करायला. हो, ठेवू? बर. काय करून ठेवलं तुम्ही? अरे वा, ग्रेट. नाहीतरी या बघायचं राहूनच गेलो. बघू. नाही, हा अल्बम नाही बघायचा. तुम्ही जर हा अल्बम बघणार असाल ना, तर मी निघून जाय ना इथून, मग तुम्ही बघत बसा पाळण्यातली मंजिरी. आपल्या ओळखीचा काय फायदा तुमच्या डोक्यात आहे? आपल्या दोघांचाही फायदा एक आहे आणि कामही एकच आहे. माझं काय काम आहे? 2 शिकारी जर एकच शिकार करायला लागले तर दोघांनी मिळून शिकार करावी. मला सत्यजित हवाय आणि ऑफकोर्स तुला. माझ्याकडून काय अपेक्षा आहे? दोघांनी मिळून लवकरात लवकर शिकार करायची. प्लॅन काय? प्लॅन हा आहे की तुझं आणि मंजिरीचं अफेअर होतं, ही गोष्ट सत्यजित पर्यंत पोचायची सोय करायची. सत्यजितला माझ्या आणि मंजिरीच्या अफेअर बद्दल कळेल याची पूर्ण सोय करून आलोय मी, आणि तेही तुला भेटण्याआधीच. इम्प्रेसिव्ह.